मधील महिला डॉक्टर आत्महत्येचं प्रकरण आणि याच प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेचा पंढरपुरात सध्या शोध सुरू आहे। फलटण आणि पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय। शेवटचं लोकेशन गोपाळ बदने याचं पंढरपुरात दाखवत होतं आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी आपली सूत्र वेगाने फिरवलेली आहेत। पंढरपुरात शोध घेतला जातोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने हा पंढरपूरमध्ये असल्याची पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती। त्यानंतर सातारा पोलिसांचं एक पथक असेल, त्याचबरोबर पंढरपूर येथील पोलीस पथक असेल, पंढरपूर शहरातील जे प्रमुख लॉजेस आहेत किंवा प्रमुख रस्ते आहेत यावरती त्यांची तपासणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण बघू शकतो की पंढरपूरचे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचं जे पथक आहे आता पंढरपूर येथील प्रसिद्ध असलेलं मोठं ऐश्वर्या लॉज इथे आलेलं आहे आणि संपूर्ण त्यांच्या डॉक्युमेंटची ते पाहणी करतात। तर अजूनपर्यंत गोपाळ बदनेचा शोध लागलेला नाही, मात्र पोलिसांचे शोध कार्य मात्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून रवी लवेकर, TV9 मराठी।